शहरातल्या म्हणजे झाडांचं पर्यावरणाचं स्वास्थ्य टिकवायचं असेल तर आपल्याला झाडांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण कार्बन सिक्वेंटेशनसाठी त्यांचा रोल हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे आपल्या कोल्हापूरमध्ये जसं उदय गायकवाडनी सांगितलं की आत्ताचा आपली एकूण लोकसंख्या आणि कॅरिंग कपॅसिटी ह्याचा जर विचार केला तर आपल्याला बऱ्याचशा झाडं लावण्याचा वाव आहे. आणि त्याच्यामध्ये जे बर्ड, बटरफ्लाय, बॅट आणि बीज हे 4 बी ज्याला म्हणतो ते जे पॉलिनेशन बायोलॉजीमध्ये खरे मदत करतात, तर त्यांच्यासाठी आकर्षित करणारी झाडं आपण घेतलीत तर एक खूप चांगली जैवविविधता नांदू शकते. त्याचबरोबर ज्या कॉनिकल कॅनोपी आहे, अम्ब्रेला कॅनोपी आहे, इरेक्ट कॅनोपी आहे, अशा झाडांचे वेगवेगळ्या त्याचे पर्णसंभाराचे गुणधर्म आहेत. त्या पद्धतीने झाडं आपण तिथली भौगोलिक परिस्थिती पाहून केली तर आपल्याला पुढे कॉन्फ्लिक्ट होणार नाही. म्हणजे खालून गट्टर गेलेली आहे, वरून विजेची वायर गेलेली आहे, तर झाडाची एकूण कॅनोपी किती आहे, त्याचा पर्णसंभार किती आहे, कोणत्या सीझनमध्ये त्याला फ्लॉवरिंग येतं आणि त्याच्यावर लाईफ फॉर्म्स किती येतात याचा एक खूप सुंदर आपण तक्ता केलेला आहे जवळजवळ 55 झाडांचा. आणि ती झाडं आपल्याला लावू शकलो तर खूप चांगलं ॲव्हेन्यू ब्युटी किंवा लँडस्केपिंग होऊ शकतं. आणि दुसरं असं आहे की एक ह्याचं परमिशन देताना वगैरे जर ट्री अथॉरिटीचा किंवा त्यातले पर्यावरणातले जाणकार असतील तर त्यांच्याबरोबरीनं ते झाडाच्या फांद्या बेंदण्या तर त्याला शास्त्रीय भाषेमध्ये पोलार्डिंग म्हणतात. म्हणजे चारी बाजूनी त्याच्या फांद्या ह्या व्यवस्थित कट केल्या तर झाडाचा भार कमी होतो.